मग हे मगर दैत्या आई कोणाचा अपराधी स्त्रीनं तुझा केला होता म्हणून आता नाही बरणा करण्यासाठी तू तत्पर झाला शस्त्र घेते आणि तिकडे जाते. हळूहळू आला आणि मागून पाहायला तर पडून आला. काय करण्यासाठी तू तत्पर झालाय? सर्वांची मुळाची कारणीभूत तुम्ही आहात. याला कारणीभूत आम्ही कसे काय? या जलाशयात स्नान करता याच जलाशयात माझा वास्तव्य याच जलाशयात रमून स्वतःचा जठराग्नी मी शांत करतोय. जलाशयात जठराग्नी शांत करण्यासाठी मी भक्ष शोधत असताना हिचा पाय मला मिळाला. हिला भक्ष करणार ही कशी पाण्यातून वर आली तिच्या समवेत मगर दैत्यावरती आला. मग हे मगर दैत्या या जलाशयात माणूस नव्हे तर व्याघ्र धेनू सारे प्राणी मात्र पाणी पिण्याच्या आशेनं नव्हे तर इथं वेगळा करण्यासाठी येतात. अर्थात येणाऱ्या प्रत्येकाला जर तू भक्षण केलं असेल तर अवंतीचा राजा वीरभद्र तुला विष्णूने सांगतोय जर हा अधमगती जर थांबवली नसेल प्राणाला मोक्षी. राजा वीरभद्र या जलाशयात माझं कर्तव्य आहे. या जलाशयात धरून बसावं. काठावर येणारा कुणी प्राणी असू नये तो या मगर दैत्याचा भक्ष आहे आणि तोचा भक्ष त्यावेळी मगर दैत्याला घेतल्याशिवाय मगर दैत्याला समाधान नाही. मग हे मगर दैत्य राजकीचा वीरभद्र वक्तव्याचा भोग करावे कृतीचा मूर्तिमंत शास्त्र आहे आणि समजावणी जर तुझ्या कार्यात नसेल हट्टानं हट्टनिकड झाला असशील ही तर तुझ्या हट्टनिकड यावी करी याचना हट्टमगती करूया हट्टमगती करूया हट्टमगती करूया हट्टमगती करूया समय विजय श्री गणपती झाला. करणार नाही कुणी. मित्र असला जवळ जर मना सारखा मित्र असला जवळ जर मना सारखा